नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत काल महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे यांनी एका कार्यक्रमामध्ये सर्व महिलांना एक सल्ला दिलेला आहे। आता त्यांनी काय सल्ला दिलेला आहे तुम्हाला ही माहिती मिळाली असेल, मला माहिती आहे। मीच हा व्हिडिओ थोडा लेट शूट केलेला आहे, कारण कसं होतं ना, मी पहिले सर्च करत असते की कोणाकडून काय माहिती येते, म्हणजे कोण कोण काय काय बोलतं, कसं अफवा पसरवत असतात, बरोबर। मी ही सगळी माहिती पहिले घेते आणि त्याच्यानंतर मग मी त्या विषयावर बोलते, कारण त्याच्यानंतर आपल्याला समजणार ना की कोण कोण काय काय अफवा पसरवल्या। आता बघा, काल त्यांनी जे तिथं सांगितलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये या 1500 रुपये संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे किंवा महिलांना सल्ला दिलाय, बरोबर। आता बऱ्याच लोकांनी व्हिडिओ शेअर केले, बऱ्याच लोकांनी त्याच्यावर त्यांच्यावर नाही का कोणी टीका केली, कोण काही बोललं, कोण काही बोललं, ठीक आहे। आता तो मुद्दा आपण सोडून देऊ, पण माझं या ठिकाणी माझं जे मत आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे की महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे यांनी जे सांगितलंय ना, ते मला असं वाटतंय त्यांनी योग्य सांगितलंय। आता त्यांनी योग्य का सांगितलं तर मी तुम्हाला सांगते बघा। मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून बोलते, ज्या महिला मला पहिल्या दिवसापासून कनेक्ट आहेत, ज्या महिला माझ्या पहिल्या दिवसापासून माझे व्हिडिओ बघतायत किंवा माझ्या लाईव्हला येत आहेत किंवा माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत, त्या सगळ्या किंवा ज्या माझ्या संपर्कात आहेत फोनवर, त्या सगळ्या महिलांना माहिती आहे की मी त्यांना सांगितलेलं आहे ऑलरेडी की तुम्ही पण काहीतरी व्यवसाय चालू करा, छोटा मोठा कसाही व्यवसाय चालू करा, पण हे 1500 रुपये तुम्ही चांगल्या कामाला मार्गी लावा। कुठे मार्गी लावा तर या 1500 रुपयाच्या आधारावर तुमचा अजून कुठेतरी तुमचं इन्व्हेस्टमेंट होईल आणि तिथून तुम्हाला अजून 1500च्या ऐवजी तिकडनं तुम्हाला आणखीन 200-500 रुपये जास्त मिळतील, बरोबर। म्हणजे हे तुमचे 1500 रुपये तिथे जातील, पण तिथून तुम्हाला इन्कम सोर्स काहीतरी मिळेल। अशा ठिकाणी तुमचे हे 1500 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करा। मी हे ऑलरेडी सांगितलंय महिलांना, कितीतरी महिलांना सांगितलंय मी हे, कारण हे आपल्याला महिन्याला 1500 रुपये मिळतात, बरोबर। पण हे जवळपास 18,000 रुपये आपल्याला महिन्याला मिळतात, साधारण 18,000 रुपये वर्षाला मिळतात आपल्याला, बरोबर ना। 18,000 रुपये वर्षाला मिळतात। मग मला सांगा, ह्या 18,000 रुपये वर्षाला मिळत असतील तर आपण छोटा मोठा व्यवसाय सुरूच करू शकतो ना, का नाही करू शकत? जर इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो, बरोबर। तर काल महिला व बाल कल्याण विभाग मंत्री काय बोललेले आहेत की लाडकी बहीण योजना ही योजना खूप कार्यक्षम ठरलेली आहे, खूप चांगली योजना आहे ही, आणि महिलांनी या 1500 रुपयाचा जो काही उपयोग आहे तो शॉपिंग मध्ये करू नये, असं त्यांनी महिलांना सल्ला दिलाय। त्यांनी हाच सल्ला दिलाय की बचत गट चालू करा, बचत गटामध्ये 500 रुपये भरा किंवा तुम्ही आरडी चालू करा किंवा अजून तुम्ही कुठेही हे 500 रुपये 1000 रुपये जे आहेत ते बचत करा। त्यांचं असं म्हणणं आहे, दर महिन्याला शॉपिंग नका करू, तुमचे 1000-500 रुपये बचत करा, त्याच्यातून तुम्हाला अजून तिथून काहीतरी इन्कम मिळेल, तिथून काहीतरी आर्थिक लाभ तुम्हाला मिळेल, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि मी महिला व बाल कल्याण विभाग मंत्री अदितीताई तटकरे यांच्याशी सहमत आहे। तुम्ही सहमत आहात का नाही मला माहित नाही, पण मी त्यांच्या मताशी सहमत आहे। बघा, आत्ताच्या काळाला आपल्याला 1-1 रुपया पण महत्वाचा आहे। ज्या महिलांना हे 1500 मिळत नाहीत ना, तुम्ही त्यांना विचारा की आज त्यांना किती त्रास होतोय, की कुठल्या तर कारणामुळे त्यांना ते 1500 मिळत नाहीत। बऱ्याच महिला पात्र असून त्यांना 1500 रुपये मिळत नाहीयेत। माझ्या संपर्कात अशा महिला आहेत, तुम्ही सुद्धा असाल याच्यामध्येच, बरोबर ना। तर असा सगळा विषय आहे आणि बऱ्याच महिलांनी व्यवसाय चालू केलाय। कोणी शिलाई मशीनचं काम करण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉनिक जे आहे ते मटेरियल लागत होतं, ते मटेरियल घेतलेलं आहे, सामान घेतलेलं आहे, त्यांनी मला सांगितलं हे सगळं। त्यानंतर बऱ्याच महिलांनी बचत गटामध्ये पैसे भरायला सुरुवात केली आहे, बऱ्याच महिलांनी व्यवसाय चालू करण्यासाठी लोन घेतला आणि त्या लोनसाठी हे 1500 रुपये भरतायत बऱ्याच महिला। हे सगळं मला माहिती आहे, पण त्यांच्याकडनं ही माहिती आली, त्यांना कसं ट्रोल केलं जातंय किंवा त्यांच्यावर लोक कसं टीका करतायत ते मी बघत होते आणि त्याच्यानंतर मी आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे। तुमचं मत त्याच्यावर नक्कीच व्यक्त करा की तुम्हाला काय वाटतं। बघा, आम्हाला तर सगळं चांगलंच व्हावं वाटतं, बरोबर, पण प्रत्येकाचं आपलं मत असतं, प्रत्येकाचा आपला दृष्टिकोन असतो, प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातनं बघत असतो, बरोबर। तसंच आपल्या सगळ्यांचं आहे, आम्ही चांगल्या दृष्टिकोनातनं बघतोय, आम्हाला वाटतंय की महिलांचं चांगलं व्हावं, महिलांनी आर्थिकरित्या सक्षम व्हावं, महिलांनी आपल्या पायावर उभं राहावं, 1 रुपया कुणाकडे मागू नये, स्वतः आपण इन्कम जे आहे ते सोर्स चालू करावा, आपलं इन्कम काहीतरी असावं, जेणेकरून 500 रुपयाची साडी जरी घ्यायची म्हणली तर स्वतःला दुसऱ्याला विचारायची आवश्यकता लागू नये, एवढं तरी आपण कमवावं, असं आमची इच्छा आहे। म्हणून तुम्हाला महिला व बाल कल्याण विभाग मंत्री पण बोलल्या आणि आज मी पण बोलते, मी तर अगोदर पण बोलले, त्या तर पहिल्यांदा बोलल्यात, पण मी तुम्हाला वारंवार बोललेली आहे हे सगळं, बरोबर ना। तर हा सगळा मुद्दा आहे। मी तुम्हाला एक प्रश्न विचारते या ठिकाणी, मला खरं खरं उत्तर द्या, तुम्हाला जे वाटतंय ते उत्तर द्या, जबरदस्ती नाही। मला सांगा, आपला सक्का भाऊ सुद्धा आपल्याला 1500 रुपये दर महिन्याला देऊ शकत नाही,
त्यांची मजबुरी आहे न देण्याची. आपण त्यांना काही नाव ठेवत नाही, त्यांची मजबुरी की ते देऊ शकत नाहीत. पण देऊ शकत नाहीत ना, दर महिन्याला आपला भाऊ पण देत नाही ना. मी तर असे सुद्धा बघितलेले आहेत. मी आता महिलांसाठी काम करते म्हणून सांगते. रक्षाबंधनला म्हणजे दर वर्षाला रक्षाबंधनला किंवा भाऊबीजेला जरी बहीण गेली ना, तर भाऊ म्हणतात कशाला हे डोक्याला टेन्शन आहे मला दर वर्षाला. मी असं पाहिलेलं आहे, माझ्या आयुष्यामध्ये पाहिले मी जेव्हा महिलांसाठी मी हे काम करते. तर असं आहे बघा. आणि बरेच लोक असं म्हणतात, मला मध्ये पण एक कमेंट होती बघा, की आम्ही इन्कम टॅक्स भरतो ना, आम्हाला फुकट देता का तुम्ही पैसे? असं नाही. इन्कम टॅक्स आपण अगोदर पासून भरतोय. आपण आता इन्कम टॅक्स भरतोय का? नाही. आपण अगोदर पासून इन्कम टॅक्स भरतोय. मी पण इन्कम टॅक्स भरते, पण मला नाही 1,500 रुपये मिळत, कारण मी फॉर्म नाही भरला. बरोबर. बघा, आपण इन्कम टॅक्स भरतोय तो भाग वेगळा, पण इन्कम टॅक्स भरून पण आपल्याला अगोदर 1,500 रुपये मिळत होते का? सांगा, मिळत होते का? नव्हते मिळत. बरोबर. पण आता मिळत आहेत ना. तर मला अशा कमेंट येत आहेत, म्हणून मी त्या दादाला त्या दिवशी बोलले होते की तुम्ही मला एवढं बोलताय ना, त्यापेक्षा एकदम बहिणीला तुमच्या 1,500 रुपये देऊन दाखवा दर महिन्याला आणि मग मला कमेंट करा. मी त्यांना बोलले होते तिथं. तर मला तुम्ही सांगा, माझ्या या प्रश्नावर तुमचं काय उत्तर आहे? मी बोलले ते बरोबर बोलले ना, की आपल्याला कोणी 1,500 देईल का? कोणीच देणार नाही. भाऊ काय, आपल्याला कोणीही 1,500 रुपये दर महिन्याला देणार नाही. हे घे 1,500 रुपये आणि जा, तुला काय करायचं ते कर, खर्चून ये, असं कोण म्हणल का? दर महिन्याला कोणीही म्हणणार नाही. तर त्याच्या अंतर्गत आपला आजचा व्हिडिओ होता. आता या सगळ्या माझ्या स्पष्टीकरणावर किंवा माझ्या या व्हिडिओवर तुमचं काय मत आहे? तुम्ही तुमचं मत नक्कीच मांडा, नक्कीच व्यक्त व्हा आपल्या कमेंट बॉक्समध्ये, जेणेकरून मलाही काहीतरी मार्गदर्शन मिळेल किंवा मी कुठं चुकले, माझ्या बोलण्यातनं काय चुकलं हे मला सुद्धा कळेल तुमच्या कमेंटमुळे. आलं का लक्षात? त्यामुळे कमेंट करा आणि असेच खात्रीशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. का करा? याला 1ही रुपया लागत नाही, फ्री ऑफ कॉस्ट सर्व माहिती खात्रीशीर तुम्हाला देण्याचं काम मनीषा धुमाळ ऑफिशियल हे युट्यूब चॅनल करत आहे. महाराष्ट्रामधील खात्रीशीर युट्यूब चॅनल आहे आपलं. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.